जे विद्यार्थी सेट, नेट आणि पेट परीक्षा देतात अशा विद्यार्थ्यांसाठी सराव प्रश्नांचा भाग म्हणून या ठिकाणी 2024 मध्ये जी नेट परीक्षा 28-29 तारखेला होणार आहे, तर या परीक्षेमध्ये नेमके कशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतात या अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ मी आपणापर्यंत पोहोचवत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सेटनेट या मराठी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आपण जर प्रथमच सेटनेट मराठी हे यूट्यूब चॅनल पाहत असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करावं, तसेच आपल्या मित्रांना शेअर करावं. यावरील माहिती आवडत असल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करून काही सूचना किंवा काही महत्त्वाचे प्रश्न आपल्याला जर पडले असतील तर ते प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचावे. त्याचं उत्तर आपल्याला कमेंटच्या माध्यमातून किंवा त्या ठिकाणी फोन केला तरी त्याचं उत्तर मी तुम्हाला देऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, सेटनेट मराठी ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून आपण आजपर्यंत बरेच विद्यार्थी सेटनेट परीक्षा क्वालिफाईड झालेले आहेत. क्लासेसचा फायदा नक्कीच अशा विद्यार्थ्यांना होत आहे की जे विद्यार्थी सेटनेट परीक्षा काही थोड्याफार मार्काने त्या ठिकाणी निघत नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईनच्या माध्यमातून हा प्लॅटफॉर्म जवळपास आजपर्यंत 500च्या वर विद्यार्थी सेटनेट क्वालिफाईड केलेले आहेत मागील काही वर्षापासून. यामध्ये आपली मेहनत आणि माझ्या पद्धतीने आपल्यापर्यंत ज्या गोष्टी परीक्षेच्या माध्यमातून उपयुक्त वाटतात त्या पोहोचवणे यांचा मेळ घालून हे यश आपण मिळवलेलं आहे. काल रिझल्ट लागलेल्या शेट परीक्षेतही आपल्या सेटनेट मराठी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि सेटनेट मराठी या ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून जवळपास 15 ते 20 विद्यार्थी या ठिकाणी पास झालेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सरावाचा भाग म्हणून या ठिकाणी पहिला जो क्वेश्चन घेत आहोत तो म्हणजे स्वनांतरे ही तिरप्या रेषेत दर्शवतात तर स्वनिम चौकोनी कंसात लिहितात. यामधील संपूर्ण जे वाक्य आहे ते या ठिकाणी बरोबर असल्याचं आपण सांगू शकतो. संपूर्ण वाक्य चूक असल्याचं सांगू शकतो. स्वनांतरे ही तिरप्या रेषेत दर्शवतात तर स्वनिम, यामध्ये स्वनांतरे ही एकूणच कंसाच्या माध्यमातून तर स्वनिम हे तिरप्या रेषेमध्ये त्या ठिकाणी दर्शवित असलेले आपण पाहिलेलं आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा या ठिकाणी लक्षात घेता येईल. पोर्तुगाली राजवटीपूर्वीचे गोव्यातील धार्मिक वाङ्मय हा लक्ष्मीकांत व्यंकटेश प्रभू यात्रे यांनी लिहिलेला महत्त्वपूर्ण ग्रंथ कोणत्या संस्थेने प्रकाशित केला? पहा, ग्रंथ आणि ग्रंथकार याच्यावर बरेच वेळेस प्रश्न विचारले जातात. तर त्या अनुषंगाने तर लक्ष्मीकांत व्यंकटेश प्रभू वेहेंब्रे यांनी लिहिलेला पोर्तुगाली राजवटीपूर्वीचे गोव्यातील धार्मिक वाङ्मय हा ग्रंथ गोमंतक मराठी भाषा परिषदेच्या माध्यमातून प्रकाश करण्यात आलेला आहे. पुढचा जो आहे प्रश्न तो अशा पद्धतीचा आहे की पडजीप, पड, पापणी, पडसाळ या उपसर्ग घटित संस्कृत मराठी शब्दातील पडचा अर्थ जो आहे तो पड म्हणजे उप अशा पद्धतीचा या ठिकाणी अर्थ आपल्याला सांगता येतो. पुढचा प्रश्न, कविवर्य नरेंद्र बोडके यांनी संपादलेल्या गोमंतकीय मराठी कवितेचे अर्धशतक 2010 या संग्रहात कोणत्या कवींचा अंतर्भाव झाला आहे? तर यामध्ये नरेंद्र बोडके, शरद नरेश आणि सुमत तडकोड या कवींचा अंतर्भाव झालेला आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे की मराठी भाषेचे संशोधक, अभ्यासक आणि त्यांचे ग्रंथ यांच्या समर्पक जोड्या लावा. तर याच्यामध्ये गंबा सरदार, कृ.भी. कुलकर्णी, जगन्नाथ शास्त्री क्रमवंत, कृपा कुलकर्णी अशा पद्धतीनं. तर यामधला ए जो पर्याय आहे तो बरोबर आहे आणि एकचं या ठिकाणी सरदारांचा अर्वाचीन मराठी गद्याची पूर्व पीठिका, कुलकर्णी यांचा
मराठी गद्याची उत्क्रांती, जगन्नाथ क्रमवंती यांचा मराठी हे महाराष्ट्र भाषेचा कोश प्रथम भाषा आणि कृपा कुलकर्णी यांचा मराठी भाषा उद्गम आणि विकास, अशा पद्धतीने हे ग्रंथ आपल्याला या ठिकाणी सांगता येते. म्हणून पहिला जो प्रश्न आहे हे ए आहे पर्याय, तो बरोबर आहे. प्रथमा विभक्ती प्रत्यय नाहीत का की नामाची मूळ रूप तेच प्रथमेच्या एकवचनी येते, हे मत कोणाचे आहे? तर हे जे मत आहे ते मोरोकेशव दामले यांनी विभक्तीच्या संदर्भात या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. म्हणून डी हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. कथाकार जी कुलकर्णींना कोणत्या कथा संग्रहासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला? तर याच्यामध्ये काजळमाळा माया हा जो काही कथक संग्रह आहे तो जी कुलकर्णींच्या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कथासंग्रह असल्याचं आपण सांगू शकतो. बाबरी श्यामातील पदांची भावगीतकार कोण? तर आशा अशोक मनगुतकर ही बाबरी श्यामातील पदांची भावगीतकार आहे. बी हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे की उपनिषदे वावी आली, गीता ही तोंडपाठ ती केली, तरीही शशांक वदना मान सदना तुझी न ती गेली, या चरणातील अलंकार कोणता आहे? तर या चरणामध्ये असलेला अलंकार विशेषोक्ती अशा पद्धतीचा आहे, हे आपण लक्षात घ्यावं. मराठीतील ओष्ठवर्ण कोणते? तर मराठीतील ओष्ठवर्णांचा जो गट आहे तो म्हणजे उ, प, फ, ब, भ, म, उ, उ. बघा लगेच. म्हणजे अशा वेळेस प्रश्नांचं उत्तर लक्षात घेत असताना आपणही असे जर प्रश्न आले तर त्याचा उच्चार करून पाहायचा आणि तोंडाचं जे मुख आहे ते ओठ आहेत, तर ओठाचा जो काय आकार आहे तो तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल आणि म्हणून यामधलं डी हा पर्याय बरोबर आहे. पुढचे प्रश्न, शाहिरी कवितेत जी एक प्रकारची ऐट व जिवंतपणा दिसून येतो तो तीतील म्लेच्छ शब्दांच्या प्रयोगाने आलेला नाही, तो त्यावेळच्या राजकीय आयुष्याच्या जिवंतपणाने आलेला आहे. ती ऐट त्या शब्दात नसून त्यातील वर्णनीय असलेल्या अर्थात आहे. त्यात जे पुरुष जो पराक्रम गाजवितात त्यांची स्मृती चित्रे टिकवणे ऐकताना मनास उत्तेजित व उत्स्फूर्त करीत राहतात. त्यायोगे टिकवणे मुख्यत्वे करून रसभरीत वाटू लागतात, जिवंत दिसतात. त्यातील म्लेच्छ शब्दाने ती दिसत नाहीत. उलट ते म्लेच्छ शब्द त्यातील स्वातंत्र्य रसाचा व वीर रसाचा केव्हा केव्हा तनिकचा भंगच करतात. आणि मग हे जे मत प्रकटन आहे ते कोणी केलेलं आहे? तर विनायक दामोदर सावरकर यांनी शाहिरी कवितेच्या संदर्भातील एक मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आपल्याला सांगता येतं. बाळ गंगाधर टिळक, नरहर चिंतामण केळकर, गोपाळ गणेश आगरकर, गत्रे बाटकोलकर आणि शिवराम महादेव परांजपे यांना समकालीन असलेले पत्रकार कोल्हटकर यांचे संपूर्ण नाव काय? आता एक लक्षात घ्या, हे समकालीन सर्व जे विचारवंत आणि लेखक मंडळी आहेत, विशेषतः पत्रकार असलेले कोल्हटकर यांचं जे संपूर्ण नाव आहे ते अच्युत बलवंत कोल्हटकर अशा पद्धतीचं आहे. तर ते अनुषंगाने आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर ही ज्या संस्थेचे परमकर्षकार होते त्या शारदा सदन संस्थेची 1889 मध्ये कोणी स्थापना केली? तर शारदा सदन संस्थेची जी स्थापना आहे ती पंडिता रमाबाई यांच्या नावावर असल्याचे आपण सांगू शकतो. पर्याय क्रमांक 1 हा जो पर्याय तो बरोबर आहे. पुढचं, भाषेची घडण, तिची रचना, नियमव्यवस्था याविषयीचे सुस्पष्ट वैज्ञानिक पद्धतीने केलेले वर्णन म्हणजे व्याकरण अशी वस्तुस्थिती असली तरी अशा प्रकारच्या अभ्यासाला भाषा वैज्ञानिक सिद्धांत, लिंग्विस्टिक थिअरी असं संज्ञा कोणी वापरली? तर लिंग्विस्टिक थिअरी ही जी काही संज्ञा आहे ती नॉम चॉम्स्की यांनी वापरलेले आपल्याला सांगता येतं. पर्याय क्रमांक 1 हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. नागपूर विद्यापीठातील डॉक्टर विवा प्रभुदेसाई यांच्या पुणे विद्यापीठाकरवी पुरस्कार लाभलेल्या प्रबंधाचे 17व्या शतकातील बोली या शीर्षकाने कोणत्या विद्यापीठाकरवी प्रकाशन केले? तर बोली या शीर्षकाच्या माध्यमातून मुंबई विद्यापीठाने हे प्रकाशन केलेलं आपल्याला सांगता येतं. डळयोर भेद म्हणजे काय? अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. तर संस्कृतमधील डच्या ऐवजी ळ किंवा ळच्या ऐवजी ड म्हणजेच ड व ळ यांचा अभेद त्यालाच डळ योग
योरोभेद असं म्हटलं गेलेलं आहे. तर बी नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे मधुरा या गोमांतकालीन मराठी दिवाळी विशेषांकाचे संपादक कोण आहेत? तर अशोक दत्तात्रय मनगुटकार हे गोमंतकालीन मराठी दिवाळी विशेषांकाचे संपादक असल्याचं सांगता येतं. कोकणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोमंतकी ब्राह्मणी बोलीला गोमंतकी असे नाव देणे सोयीचे होईल हे विधान कोणी केलेले आहे? तर हे जे विधान आहे ते अका प्रियोळकर यांनी त्यांच्या ग्रांथिक मराठी भाषा आणि कोकणी बोलीत अशा पद्धतीचे विधान केलेलं आपल्याला सांगू शकतो. ज्या कविवर्य शंकर रामानींची जन्मशताब्दी जून 26, 1922 साली साजरी केली जात आहे. त्यांच्या कविता संग्रहात कोणता संग्रह समाविष्ट करण्यात येत नाही. तर यामध्ये गर्भागार हा कविता संग्रह त्या ठिकाणी त्यामध्ये समाविष्ट करण्यात येत नाही, हे आपण लक्षात घ्यावं. स्वनिमात समाविष्ट करता येणे शक्य असलेल्या ध्वनींना स्वनांतर, स्वनिकातर अशी एक संज्ञा दिली आहे. कारण स्वन उपयोजीला जाऊ लागला की त्याचे स्वनांतरात रूपांतर होते, हे जेव्हा विधान आहे तर हे विधान संपूर्ण वाक्य बरोबर असल्याचं सांगू शकतो. आपल्यासाठी ही विधानं जी आहेत ही अतिशय महत्त्वाची आहेत, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. पुढचा, बोलणाऱ्याने मुखावाट्याने उच्चारलेले ध्वनी हा भाषेचा आरंभबिंदू असतो, परंतु श्रवण करणाऱ्या व्यक्तीने ग्रहण केलेला अर्थ मात्र भाषेचा अंतिम बिंदू असतो. हे जे काही विधान आहे हे संपूर्ण विधान बरोबर आहे, हे आपण लक्षात घ्यावं. पुढचा प्रश्न, मराठी कलाकवी मुक्तेश्वरांच्या संदर्भात समीक्षक व त्यांचे ग्रंथ यांच्या समर्पक जोड्या जुळवा. याच्यामध्ये नागो नांदापूरकर, लरा पांगारकर, अका प्रियोळकर, बा भिडे अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. यातील जे काही उत्तर आहे ते उत्तर म्हणजे 1/5 म्हणजे अका प्रियोळकर यांनी लिहिलेला हा ग्रंथ मुक्तमयुरांची भारते अशा पद्धतीने नागा नांदापूरकर. त्याच्यानंतर आज फोर म्हणजे त्या ठिकाणी पांगारकर यांनी कविवर्य मुक्तेश्वर अशा पद्धतीचा हा ग्रंथ लिहिला. अका प्रियोळकर यांचा आदिपर्व नावाचा ग्रंथ आहे, तोही मुक्तेश्वरांच्या संदर्भात. आणि बाळ भिडे यांचा मुक्तेश्वर नावाचा ग्रंथ, तोही मुक्तेश्वरांच्या संदर्भात. अशा पद्धतीने हे ग्रंथ आपण लक्षात ठेवा. यावर मुक्तमयुरांची भारते असतील किंवा पांगरकरांचा कविवर्य मुक्तेश्वर असेल, याच्यावर याच्या अगोदर प्रश्न विचारले गेलेले आहेत, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न, ध्वनींचे संयोग, स्थान परिवर्तन, आवृत्ती इत्यादींच्या सहाने मर्यादित ध्वनिसमूहापासून असंख्य सार्थ ध्वनिगट सिद्ध करता येतात. भाषा विज्ञानाच्या परिभाषेत अशा ध्वनिगटाला कोणते संबोधन आहे? तर त्यामध्ये रूपिम हे संबोधन त्या ठिकाणी वापरलेलं आपल्याला सांगता येतं. मानवनिर्मित ध्वनीमधून निर्माण होणाऱ्या अर्थपूर्ण संकेतांचा सार्थक मांडणीद्वारे विनिमय साधणारी किंवा संदेशन करणारी सामाजिक संस्था हे संबोधन कशाशी संबंधित आहे? तर हे जे संबोधन आहे ते भाषेशी संबंधित असल्याचं आपण सांगू शकतो. चंद्रवाडी 2001 हे संबोधन कशाशी संबंधित आहे? तर 24व्या गोमंतक मराठी संमेलनाच्या 2001 स्मरणिकेशी संबंधित चंद्रवाडी 2001 असं संबंधित आहे. पुढचा प्रश्न, नॉर्वेजियन नाटककार हेनरिक इब्सेन यांच्या ब्रांद या नाट्यकृतीचे मराठी भाषांतर कोणी केले? तर सदानंद रेगे यांनी ब्रांद या नाट्यकृतीचे मराठी भाषांतर केल्याचं आपण सांगू शकतो. पुढीलपैकी कोणास 1964-1994च्या काळात महाराष्ट्र राज्य शासन साहित्य पुरस्कार प्राप्त झाला? तर त्यामध्ये निलिमा आंगले, लता गोविंद काळे, शंकर रमानी आणि राजेंद्र बोडके यांना राज्य शासन साहित्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे. पुढीलपैकी कोणते भाषाकुल अभ्यासले जाते? तर यामध्ये अल्ताईक भाषाकुल हे भाषाकुल अभ्यासले जाते. एकांकिका व त्यांचे लेखक
त्यांच्या समर्पक जोड्या जुळवा अशा पद्धतीचा हा प्रश्न या ठिकाणी आहे. यामधलं बी हे उत्तर बरोबर आहे. एक या ठिकाणी विठ्ठल ठाकूर चाकोरी व इतर कविता, मृत्युंमा अमृतगमय अनिल सामंत, प्रवास हा नारायण महाले आणि त्रिकोण आणि षटकोण हा कविता संग्रह विजय नाईक एकांकिका ही विजय नाईक यांची अशा पद्धतीने आपण सांगू शकतो. शिवरायांच्या काळी फारसी भाषेतील शब्दांचा उपयोग सर्वच केला जाई म्हणून त्यांनी रघुनाथपंत हनुमंते यांना आज्ञा करून राजव्यवहार कोशाची निर्मिती केली. सेतुमाधव पगडींच्या मते तो कोश रघुनाथ नारायण हनुमंते रघुनाथ पंडित यांचाच असला तरी तो कोश फारसी मराठी भाषिक स्वरूपातील नसून दख्खनी यावनी उर्दू संस्कृत भाषिक स्वरूपात आहे अशा पद्धतीचं मत या ठिकाणी. हे संपूर्ण विधान जे आहे ते बरोबर असल्याचं आपण सांगू शकतो. बिनतोड, बिनधोक, बिनपोटी या उपसर्गातील फारसी अरबी मराठी शब्दातील बिनचा जो अर्थ आहे तो म्हणजे विना या पद्धतीने घेतला जातो. द्राविडी भाषा आणि मराठी भाषा यांचा संबंध दर्शविणाऱ्या काही शक्यता सुचवणारे प्रयास झालेले असले तरी त्या शक्यता विद्यमान काळी तरी सैद्धांतिक स्वरूपात ठरू शकणाऱ्या नाहीत असे अंजली सोमन यांनी कोणत्या लेखसंग्रहात म्हटले आहे तर ते म्हणजे भाषा विज्ञान वर्णनात्मक आणि ऐतिहासिक अशा पद्धतीनं हा अंजली सोमन यांचा ग्रंथ आणि या अनुषंगाने या ठिकाणी म्हटलेला आहे. आजन्म, आजीवन, यथाविधी, यथाशक्ती या सामासिक शब्दाचा प्रकार कोणता तर हे अव्ययीभाव समासाचा जो काही प्रकार आहे तो म्हणजे वरील सगळे शब्द किंवा उदाहरण आहेत. मराठीतील वाङ्मयीन नियतकालिक व त्यांचा प्रकाशन काल यामध्ये हा जो पर्याय आहे तो बरोबर आहे. एक सत्यकथा 1886 ते 1915, अनुष्टुपचा जो काही कालखंड आहे तो 1977 ते 2004, केरळ कोकिला, एक मिनिट परत घ्या, यातला पर्याय डी नंबरचा पर्याय जो आहे तो बरोबर आहे. याचं सत्यकथा 1चं 1933 ते 1982, अनुष्टुपचा कालखंड आहे तो म्हणजे 1977 ते 2004, केरळ कोकिळा जी आहे ती म्हणजे 1886 ते 1915 आणि छंद जो कालखंड आहे तो म्हणजे या ठिकाणी 1954 ते 1960 अशा पद्धतीचा आहे. डी नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. मराठी लोकसाहित्याचे अभ्यासक, संशोधक आणि त्यांचे ग्रंथ यांच्या समर्पक जोड्या लावा, ज्याच्यामध्ये तिचं पर्याय क्रमांक डी हा शरद व्यवहारे यांचा लोकसाहित्य उद्गम आणि विकास, त्यानंतर गंगाधर मोर्जे यांचा लोकसाहित्य एक स्वतंत्र अभ्यास क्षेत्र, त्यानंतर दुर्गा भागवत यांचं लोकसाहित्याची रूपरेखा आणि विनायक विष्णू खेडकर व्ही खेडेकर यांचा जो काही ग्रंथ आहे तो म्हणजे लोकसाहित्य गोवा अशा पद्धतीचा हा ग्रंथ या ठिकाणी आपण सांगू शकतो. संप्रदायाचे स्वरूप आणि त्यांचे प्रतिपादक यांच्या समर्पक जोड्या लावा, ज्याच्यामध्ये अलंकार भामह, रीती वामन, ध्वनिकार अभिनवगुप्त आणि वक्रोक्ती कुंतक. यामध्ये वामनाचा रीतिविचार आहे हे लक्षात घ्या. ध्वनिकार आनंदवर्धन आहे. रवींद्र गवई यांचे कोणते संपादित पुस्तक साहित्य अकादमीने प्रकाशित केले तर यामध्ये निवडक चित्रे खानोलकर हे रवींद्र गवई यांनी प्रकाशित केलेलं पुस्तक 1992.
अंजली आमोणकर, योगिता रेवणकर, रेखा मिरजकर, सुजाता सिंगबाळ या गोमंतकीय लेखिकांची नावे मराठीतील प्रामुख्याने कोणत्या लेखन प्रकाराशी निगडीत आहेत? तर याच्यामध्ये कथा साहित्याशी निगडीत असलेल्या ह्या लेखिका आपण सांगू शकतो. सुभाष भेंडे यांच्या कादंबऱ्या ह्या कादंबऱ्या समीक्षापर ग्रंथ कोणता आहे? तर कोणाचा आहे? तर तो म्हणजे अशोक दत्तात्रय मनगुटकर यांचा. अपत्य प्राप्तीसाठी किंवा मूल जगत नसेल तर खंडोबाला नवस करणारे माता पिता मला मूल होऊ दे जगातल्या मी तुला अर्पण करीन असा नवस करतात आणि अशा पद्धतीने नवसानंतर जन्मास आलेले मूल खंडोबाला अर्पण करतात. मुलाच्या संदर्भात पिता आपला संकल्प प्रथम चैत्र महिन्यात गुरुवाला कळवितो. मग गुरुवाच्या आदेशानुसार तो सांगेल त्या दिवशी मुलाला मिरवणुकीला खंडोबाच्या मंदिरात आणतात. तेथे गुरव त्या मुलाला भंडारा हळद लावतो व वाघाच्या कातडीच्या पिशवीत भंडारा भरून ती पिशवी त्या मुलाच्या बागड्यात बांधतो. नंतर देवावर भंडारा ओढून तो त्यास मुलाला स्वीकार करण्याची विनंती करतो. तो मुलगा पुढे खंडोबाची गाणी म्हणत मल्हाराची वारी भिक्षा मागू लागतो. नवस केल्याने जन्माला आलेल्या मुलीचे लग्न खंडोबाशी लावतात. हा विवाह चैत्र महिन्यात होतो. 9 कवड्याची माळ मुलीच्या गळ्यात घालतो. ह्या विधीला गाठ फोडणे असे म्हणतात. ही लोकपरंपरा कशी सादर केली जाते? तर ती म्हणजे वाघ्या मुरळीच्या लोकनृत्याद्वारे ही जी काही परंपरा आहे ती सादर केली जाते. या कवीचे जीवन म्हणजे एक महान काव्य आहे. त्यात वीर, करुण, रौद्र, भयानक यासारखे रसांचे अद्भुत तांडव आहे. तर आत्मविश्वास आणि निग्रह, उदात्तता आणि अर्पणवृत्ती, युगुप्सा आणि विजिगिषा यांचा दिपवून टाकणारा आविष्कार आहे. मराठी वाङ्मयाचा इतिहास खंड 5 मधील हे वर्णन कोण्या कवीला उद्देशून करण्यात आलेलं आहे? ते म्हणजे विनायक दामोदर सावरकर या कवीला उद्देशून करण्यात आलेला आपण सांगू शकतो. 17व्या शतकातील ख्रिस्तपूर्व आवृत्तीचे कवी, संपादक, आवृत्तीचा प्रकाशनकार यांचा समर्पक जोड्या जुळवा अशा पद्धतीचा हा प्रश्न. याच्यामध्ये फादर स्टीफन यांचा हा ख्रिस्तपुराण, त्यानंतर फादर जोसेफ साल्डाना यांचा ख्रिस्तपुराण 1907चा ग्रंथ, ख्रिस्तपुराण फादर स्टीफनचा 1616. शांताराम बंडोलो यांचा ख्रिस्तपुराण 1956. बघा, हे कालखंड फक्त लक्षात ठेवा. आणि फादर हरिदास दागरो यांचा ख्रिस्तपुराण 1996 अशा पद्धतीचे हे ग्रंथ आहेत. ज्या विश्वनाथ वामन बापट व उपाख्य वसंत बापटांची जुलै 25, 1992 जन्मशताब्दी सादर केली जात आहे. त्या कविता संग्रहात कोणते पुस्तक समाविष्ट करता येत नाही? तर त्यामध्ये दिवे लागण हे पुस्तक समाविष्ट करता येत नाही. समर्थ रामदास यांच्या वडिलांचे नाव काय आहे? तर समर्थ रामदास यांच्या वडिलांचे शिवाजीपंत कुलकर्णी ठोसर हे नाव आहे. पुढीलपैकी कोणता कथासंग्रह माधवी देसाई यांचा नव्हे अशा पद्धतीचा प्रश्न आहे? तर डोळ्यातील जग हा त्यांचा कविता संग्रह नाही. माझा प्रवास या 1877 लिहिलेल्या विष्णू भटजी गोडसे यांच्यासारख्या प्रवास वर्णनाचे स्वरूप या लेखनात प्राप्त झाले आहे असे कृष्णाजी कुलकर्णी यांना कोणत्या पुस्तकाच्या संदर्भात म्हटले आहे? ते म्हणजे विनायक मयेकर यांच्या माझा काळा विजनवास या संदर्भात म्हटलेला आपण सांगू शकतो. ज्ञानेश्वरीतील शब्दांच्या कोकणी बोलीत शोध हा शब्द ग्रंथ कोणी लिहिला? तर तो म्हणजे आनंद रामकृष्ण नारकडे यांनी लिहिलेला आहे. अंमलदार, एक झुंज, वाऱ्याशी 3 पैशाचा तमाशा, ती एक फुलराणी, भाग्यवंत, राजा डियस आणि सुंदर मी होणार ही नाटके विजेत्यांकडे भाषांतरित केली होती आणि त्यांचे रंगवणी दिग्दर्शन बादल सरकार यांनी केले. तर यामधलं संपूर्ण विधान जे आहे ती चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. साळ्याचे बुंदी सावळे आरोपे सावळी स्वरूपे विधलेले काळे करू गे माये सावळे न सोडी इंद्रिया जोडी एकतत्व ही विराणी कोणी लिहिली? तर ह्या विराणीचे करते हे संत ज्ञानेश्वर हे आहेत, हे आपण लक्षात घ्यावं. आणि शेवटचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे की बालनाट्य व त्यांचे लेखक यांच्या जोड्या समर्पक जोड्या जोडवा, ज्याच्यामध्ये बालरंगभूमी भाग 1 ते 2,
याचा उत्तर आहे ते म्हणजे सुधाकर मरकर. अमरवेल आणि आईचा बाप याचं उत्तर आहे ते म्हणजे सुधाकर प्रभू चतुराय. आणि बनवा बनवी याचं उत्तर आहे ते म्हणजे राजा मंगळवेळकर. आणि बालमुकुंद हा वसंत बापट यांचे बालनाट्य आहे. अशा पद्धतीनं आपण अजूनही काही प्रश्नांची चर्चा उद्याच्या तासिकेमध्ये या ठिकाणी करणार आहोत. परंतु आपल्याला हे व्हिडिओ आवडत असल्यास आणि ज्यांना ऑनलाईन क्लासेस करायचे असल्यास 9503281928 या नंबरवर कॉल किंवा मेसेज करावा. तसेच आपलं शेटनेट मराठी हे जे काही यूट्यूब चॅनल आहे हेही तुम्ही पाहू शकता. तोपर्यंत मी डॉक्टर महादेव जगताप या ठिकाणी आपला निरोप घेतो आणि थांबतो. धन्यवाद.